साठी पुन्हा मांडली आहे. माझं नाव अर्जुन. ही गोष्ट त्या काळाची आहे जेव्हा आयुष्य मला रोज हरवत होतं. सकाळ झाली की डोळे उघडायचे खरे, पण अंथरुणातून उठावंसं वाटायचं नाही. कारण प्रत्येक नवा दिवस एका वेगळ्या तणावाचे आणि भीतीचे सावट घेऊन समोर उभा राहायचा. नोकरी हातातून जाण्याच्या मार्गावर होती. जमापुंजी संपत चालली होती. घरातली शांतता कधीच हरवली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे मनात देवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलं होतं. मी मंदिरात जायचो, पण तिथे बोलण्यासाठी शब्दच उरायचे नाहीत. मी फक्त तासनतास समोरच्या हनुमानजींच्या मूर्तीकडे बघत शांत बसून राहायचो. मनात फक्त एकच कोलाहल असायचा की शेवटी मी इतका का अडकलोय. अशीच एक रात्र आली जेव्हा खिशात शेवटचे काही पैसे उरले होते आणि मनात शेवटची आशा. त्या रात्री माझ्या संयमाचा बांध फुटला आणि मी पहिल्यांदा देवासमोर ढसाढसा रडलो. माझं काहीच मागणं नव्हतं. मी फक्त इतकंच म्हणालो की जर तू खरंच आहेस तर फक्त मला आधार दे आणि सावरून धर. त्याच अस्वस्थतेत मला आजोबांची एक जुनी वही आठवली. त्यातल्या एका जीर्ण पानावर लिहिलं होतं, हनुमान चालीसा 7 वेळा वाच. काही मागण्यासाठी नको तर फक्त विश्वासासाठी. मी वाचायला सुरुवात केली. मनात शंका होत्या, पण दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. मी डोळे मिटले आणि पहिली हनुमान चालीसा सुरू केली. पहिल्या वेळेला शब्द अडखळत होते. दुसऱ्या वेळेला आवाजात थोडा धीटपणा आला. तिसऱ्या वेळेला श्वासाची गती संथ झाली. चौथ्या वेळेला डोळ्यातलं पाणी ओसरलं आणि 5व्या वेळेला मनावरचं ओझं हलकं होऊन एक शांतता जाणवू लागली. 6व्या वेळेला जणू आसपास एक दैवी ऊब जाणवली आणि 7व्या वेळेला. अनेक महिन्यांनंतर मला पहिल्यांदा शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशीची सकाळ काहीशी वेगळी होती. माझ्या समस्या संपल्या नव्हत्या, पण त्यांना सामोरं जाणारं माझं मन बदललं होतं. भीती होती, पण ती आता मला हतबल करत नव्हती. मी पुन्हा 7 वेळा चालीसा जप केला. त्या दिवशी कोणताही चमत्कार झाला नाही, पण माझ्या आतला आत्मविश्वास जागा झाला होता. तिसऱ्या दिवशी माझे नकारात्मक विचार कमी झाले. चौथ्या दिवशी घरातलं कलहाचं वातावरण निवळू लागलं. 5व्या दिवशी माझं कित्येक दिवसांपासून रखडलेलं एक काम अनपेक्षितपणे पूर्ण झालं. 6व्या दिवशी मदतीसाठी एका जुन्या मित्राचा फोन आला आणि 7व्या दिवशी मला साक्षात्कार झाला की हनुमानजी बाहेर कोठेतरी शोधून सापडणारे नाहीत, तर ते माझ्या आत राहूनच माझं मन घडवत आहेत. मी तो 7 वेळा चालीसा जप करणं थांबवलं नाही. दिवस बदलले, आठवडे गेले. नशीब एका रात्रीत बदललं नाही, पण माझ्या आयुष्याची दिशा नक्कीच बदलली. जी माणसं मला टाळायची ती स्वतःहून बोलू लागली. बंद वाटणाऱ्या वाटा आपोआप खुल्या होऊ लागल्या. भीतीची जागा आता अढळ विश्वासाने घेतली होती. आज जेव्हा मी मंदिरात जातो तेव्हा मी काही मागायला जात नाही, तर फक्त कृतज्ञतेने हात जोडायला जातो. आजही आयुष्य नवीन संकट समोर टाकतं, पण आता मी एकटा नसतो. कारण मला माहीत आहे, जेव्हा मी 7 वेळा हनुमान चालीसा पठण करतो तेव्हा मी माझं मन, माझं कर्म आणि माझं संपूर्ण अस्तित्व त्या बजरंगबलीच्या चरणी सोपवलेलं असतं. आणि ज्याने प्रभू रामासाठी अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलला, तो माझ्या आयुष्याचं छोटंसं ओझं नक्कीच उचलू शकतो.